नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग 61 या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम, संबंधित कंपनी आणि ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी तहसील समोर उपोषण। खटोड पतसंस्थेच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन। नेवाशातील उच्च दाबाची विद्युत वाहिनी स्थलांतरित, 11 केव्हीच्या नवीन विद्युत वाहिनीच्या कामाचा झाला शुभारंभ। आणि परिपत्रकाची चुकीची माहिती दिल्यामुळे बार्शी तहसील समोर उपोषण, पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्हीच। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक छोटे पाटबंधारे उपविभाग, शिरूर, जिल्हा परिषद पुणे। कार्यकारी अभियंता माननीय श्री संजय निकुडे, उपअभियंता माननीय श्री दीपक गोडे, शाखा अभियंता माननीय श्री तुषार जंगले, वरिष्ठ सहाय्यक माननीय श्री यशवंत वाटमारे। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, शाखा वांबोरी, सोनगाव आणि देवळाली प्रवरा। संस्थापक डॉक्टर दादासाहेब उर्फ बाबूराव बापूजी तणपुरे। उपसभापती माननीय श्री दत्तात्रय नारायण खुळे। सभापती माननीय श्री अरुण बाबूराव तनपुरे। सचिव माननीय श्री पी डुकरे। संचालक मंडळ श्री वसंत हनुमंत कोळसे, श्री रमेश गोपाळराव पवार, श्री बापूसाहेब भागवत गागरे, श्री दत्तात्रय यादवराव कवाणे, श्री सुभाष खंडेराव डुकरे, सौ मुक्ताबाई दत्तात्रय शेळके, सौ शोभा जालिंदर आढाव, सौ केरू महादू पाणसरे, श्री अण्णासाहेब रंगनाथ बाचकर, श्री दीपक राजाराम खेवरे, श्री महेंद्र नारायण तांबे, सौ लता मधुकर पवार, श्री सुरेश पंढरीनाथ बानकर, श्री सुरेशलाल बन्सीलाल वाफना, श्री प्रभाकर माणिकराव पानसंबळ, श्री भाऊसाहेब नामदेव भांड, श्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे, श्री नंदकुमार ताराचंद तनपुरे, श्री युवराज साहेबराव गाडे, श्री शरद शिवाजी पेरडे, श्री रंगनाथ गंगाधर गवते, श्री GS नांगरे। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहुरी। मार्केटची वैशिष्ट्ये: केंद्र आणि शासनानं आदर्श मार्केट म्हणून गौरवलेली बाजारपेठ। कांदा या शेतमालाचे शेतकरी बंधूंच्या सोयीसाठी प्रथम वजनमाप, नंतर लिलावाची आणि पेमेंटची ताबडतोब व्यवस्था।
कांदा, भुईमूग, शेंगा आणि भुसार या शेतमाल विक्रीसाठी अग्रेसर बाजारपेठ। मार्केट यार्डवर शेतकऱ्यांच्या शेतीमालास ऊन आणि पाऊस यापासून संरक्षणार्थ भव्य सेल हॉल आणि इतर सर्व सुखसोयींनी युक्त असलेले मार्केट यार्डवर शेतकऱ्यांच्या शेतीमालास ऊन आणि पाऊस यापासून संरक्षणार्थ भव्य सेल हॉल आणि इतर सर्व सोयींनी युक्त असलेले मार्केट। राहुरी आणि वांबोरी मार्केट यार्डवर सर्वांकरता दुकान गाळ्यांची सुविधा। राहुरी आणि वांबोरी मार्केट यार्डवर 50 टनी भुईकाट्याची 24 तास सेवा उपलब्ध। टेलिफोनद्वारे बाजारभावाबाबतची माहिती 24 तास उपलब्ध। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट। हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा। डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 61 या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने चालू आहे। त्यामुळे संबंधित कंपनी आणि ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 61 या रस्त्याचे निकृष्ट पद्धतीचे काम चालू आहे। मार्गावरील असणारे छोटे पूल हे जुन्याच पुलांची दुरुस्ती करून त्याला नवे करण्यात येत आहे। रस्त्याच्या बाजूला भरावासाठी गटारीच्या खोदकामाची माती वापरली जातीये। पाथर्डी हद्दीतील अनाधिकृतपणे खडी क्रशर चालू असून त्रिभुवनवाडी हद्दीतील डांबर प्लांट अवैधरित्या चालू करून परिसरातील लोकांच्या आरोग्याशी संबंधित कंपनी खेळत आहे। तो प्लांट त्वरित बंद करावा। कामादरम्यान अंदाजपत्रानुसार पर्यायी रस्ता काढलेला नाही। कच्च्या मुरमाचा वापर होत आहे। फुंदे टाकळी फाटा येथे करंजीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी डांबरीकरण केले त्या डांबरांची जाडी अंदाजपत्रकाप्रमाणे नाही। त्यामुळे संबंधित कंपनी ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन आव्हाड, पिंपळगावचे माजी सरपंच सुनील पाखरे, गोरक्ष ढाकणे, भास्कर दराडे, जगन्नाथ डमाळे, एकनाथ घुगे, संदीप खेडकर, वैभव बटुळे, लक्ष्मण फुलमाळी, लक्ष्मण बडे, नवनाथ फुलमाळी, शिवाजी फुलमाळी, पप्पू पालवे आदींनी केलं आहे। त्यासाठी त्यांनी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले आहे। याबाबत उपोषणकर्ते यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। मागील 2 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम पाथर्डी हद्दीत सुरू आहे। फुंदे टाकळी फाटा ते मेहकर असे काम चालू आहे, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। या सर्व कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। धीम्या गतीने रस्त्याचे काम चालू आहे। रस्त्याच्या कामादरम्यान सुमारे 50 लोकांचा अपघात मृत्यू झालाय। अनेकदा आंदोलने करण्यात आली। या कामाची चौकशी केली जाईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय। मागील 2 वर्षापासून पाथर्डी हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 222चे काम चालू आहे। पहिला टप्पा होता 3 तरवानी ते टाकळी फाटा। हा टप्पा पूर्ण झाला।
ती कंपनीचं काम पण पूर्ण झालं. त्याच्यानंतर दुसरा टप्प्याचं काम RBK कन्स्ट्रक्शनला पुणे या कंपनीला भेटलेलं आहे. ते काम टाकळी फाटा ते मेखरीपर्यंत असं काम आहे. या कामामध्ये खूप मोठा लाखो रुपये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे. सदर काम करताना ठेकेदार कंपनीने टाकळी फाट्यापासून ते पाथर्डीपर्यंत सुमारे 12 छोटे मोठे 12 पूल आहेत. हे पूल कोणताही नवीन पूल केला नाही. जुन्याच पुलाला केवळ बाहेरच्या साईडने रिंग टाकली आणि ते बाहेरच्या बाजूने रिंग टाकून ते काम नवीन झाल्याचं बिल पण काढलेलं आहे. म्हणून त्या सर्व पुलाच्या कामाची चौकशी व्हावी. त्याचबरोबर रस्त्याची जी काही नवीन काम करताना रस्त्याची डांबरीकरणाची खोदाई करणं गरजेचं होतं. परंतु सदर कंपनीने कुठे कोणत्याच स्पॉटला खोदाई केली नाही. ज्या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी खोदाई केली त्या ठिकाणी माती निव्वळ माती भरली. म्हणजे ती माती जर भरली त्या ठिकाणी खडी मिश्रित खडी भरणे गरजेचं होतं. परंतु त्यांनी कुठेही केलं नाही. त्याचबरोबर जो पर्याय शासनाने जेव्हा नवीन रस्ता केला जातो त्या ठिकाणी बाई वळण रस्त्याचे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीवर होती. मात्र टाकळी फाट्यापासून मेखरीपर्यंत कुठंही कंपनीने पर्यायी रस्ता काढलेला नाही. म्हणून त्या आजपर्यंत मागील 1.5 ते 2 वर्षामध्ये सुमारे 46 लोकांचा बळी गेलेला आहे, नाहक बळी गेलेला आहे. त्यांचा कुठलाही अपराध नसला किंवा ठेकेदार कंपनीच्या चुकीमुळे 46 लोक मरण पावलेले आहेत. म्हणून आमची प्रमुख मागणी की जे काही मयत लोक झाले यांच्या मयताचा सदर कंपनीवर आणि अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. ह्या जे निकृष्ट काम झालेलं आहे ह्या कामाची चौकशी करावी. जो काही त्रिभुवनवाडीचा अनाधिकृतपणे डांबर प्लांट चालू आहे तहसीलदारांनी सुमारे 4 महिन्यापूर्वी डांबर प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु आजही डांबर प्लांट राजरोसपणे चालू आहे. हा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे, याच्यामध्ये कोणाचा हात आहे हे सर्व शोधलं पाहिजे. म्हणून आमचं स्पष्ट आरोग्य याच्यामध्ये खूप मोठे राजकीय पुढारी गुंतलेले आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी याच्यामध्ये हातवले केलेले आहेत. म्हणून त्या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जे काय कोण त्याच्यामध्ये सापडतात त्यांच्या दोषीवर कारवाई केली पाहिजे आणि हे सदर जे काम चालू आहे हे चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. राहुरी तालुक्यातील मांजरी येथे मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत होत असलेले अतिक्रमण त्वरित थांबवून अतिक्रमणांमध्ये बांधण्यात आलेले पक्के बांधकाम त्वरित जमीनदोस्त करावे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांनी राहुरी तहसील कार्यालयात धाव घेतली आहे. राहुरी तालुका हद्दीत राहुरी नेवासा रोड मांजरी येथील मुळा नदी पात्रालगत शेकडो वर्षांपूर्वीची स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीसाठी 30 गुंठे क्षेत्राची तलाठी कार्यालयात नोंद असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलंय. मांजरी ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज या दोघांमधील वाद हा औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. तरी देखील सदर न्यायप्रविष्ट असलेल्या जागेवर काही वर्षांपूर्वी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धाकदडपशाही करून पक्के बांधकाम केले आहे. तर 17 ऑगस्ट रोजी धाकदडपशाही करत एका विघ्नसंतोषी इस्माने जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने सिमेंट पोल रोवून सुमारे 2 गुंठे जागेवर अनाधिकृत कब्जा केला आहे. हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे यासाठी मांजरी परिसरातील मुस्लिम बांधवांनी राहुरी तहसील कार्यालयात धाव घेऊन समाजाला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी अजीजभाई शेख, असिफ सय्यद, मतीन तांबोळी, हुसेन तांबोळी, अयूबभाई तांबोळी, सलीमभाई तांबोळी, सिकंदरभाई तांबोळी, चांदभाई तांबोळी, नजीरभाई तांबोळी, इसाकभाई तांबोळी, असलमभाई तांबोळी, रसूलभाई तांबोळी, तन्वीरभाई तांबोळी आदींसह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मी अजीजभाई शेख, मांजरी तालुका राहुरी या गावचा मूळ रहिवासी. म्हणजे आमचे पूर्वज आजोबा पंजोबा या गावात 150-200 वर्षापासूनची आम्ही मूळ रहिवासी. 35-40 वर्षापासून आमच्या कब्रस्तानची नोंद 30 गुंठे म्हणून मांजरी गावात 7-12 उतार्यावर ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात आहे. पण काही दिवसापूर्वी कब्रस्तानमध्ये गावातील काही अतिक्रमण करून कब्रस्तानची जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर हा आमचा औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे कब्रस्तानचा विषय हा. तर काही आता एक सकाळी आज म्हणजे काही लोकांनी कब्रस्तानची म्हणजे कबरींची नासधूस करून हे करून तर तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तर 2 वर्षापूर्वी पण असाच प्रयत्न झाला होता. तर तो आम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडून तक्रार करून ते अतिक्रमण काढून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर आज परत
सकाळी काही लोकांनी गावातील अतिक्रमण करून पोल रवले. तर त्याची एक 2 वर्षापूर्वी जे प्रकरण झालं होतं अतिक्रमणचं ते पंचनाम्याची प्रत पण माझ्याकडे आहे. आणि तरी मला असं सांगायचं, ग्रामपंचायत सरकार आणि त्यांनी वेळीच लक्ष देऊन मांजरी कब्रस्तानमधील मुस्लिम समाजाच्या तर ते अतिक्रमण हटवून तर मुस्लिम समाजाला न्याय द्यावा. आलेले ते पण शासनाने ग्रामपंचायतनी काढून घ्यावं. आणि तसेच 15 ऑगस्ट 26 जानेवारी 2015मध्ये ग्रामपंचायत 26 जानेवारीला जे बेकायदेशीर ठराव झालेले गावामध्ये ते सुद्धा काढण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पास केलेला आहे. तो सुद्धा ग्रामपंचायतीने लक्ष देऊन ते सगळं ठराव झालेले ते सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन अतिक्रमण काढून घ्यावे. आणि ज्यांना व्यवसायाला जागा नाही त्यांनी ग्रामपंचायतीने त्यांना जागा देऊन त्यांचा व्यवसाय पाणी चालू करावा, ही आमची मुस्लिम समाजाकडून त्यांना विनंती. मूळचा मांजरीचा रहिवासी. आमचं कब्रस्तान इथून जवळजवळ 150 वर्षापासून इथं वापर होते कब्रस्तानचं. आणि काही दिवसापूर्वी मांजरी गावातून काही अज्ञात व्यक्तींनी कब्रस्तान पोलची नासधूस करून या मुस्लिम समाजाची बरीचशी नासधूस केलेली आहे. जवळजवळ आत्ता 2 वर्षापूर्वी काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं. आम्ही ते तहसीलदार साहेबांकडून काढून घेतलं. ते आता परत तो प्रयत्न चालू आहे. असं परत होऊ नये म्हणून शासनाने व ग्रामपंचायतीने याचं जर लक्ष द्यावं आणि हे अतिक्रमण वारंवार होऊ नये हे अशी काहीतरी तंबी ज्या अज्ञात लोकांनी केलेलं आहे त्यांना काहीतरी बजावून सांगण्यात यावं. मध्ये निवेदन दिलं तर काही 2 गाळ्याचं काम चालू आहे. ते ग्रामपंचायतीने होऊन दिलं आणि म्हणले तुमच्यानी होत असेल तर काढून घ्या म्हणे. म्हणजे असं ग्रामपंचायतसुद्धा इकडं लक्ष देत नाही. त्यावेळेस सरपंच कोण होतं? त्यावेळेस विठ्ठल ताबाजी विटनोर हे सरपंच होते. त्यावेळेससुद्धा आम्ही 2 अर्ज दिले होते. आणि अतिक्रमणधारक वसंत हजारे आणि सकाराम कुदनर यांचे पण अतिक्रमणच्या ग्रामपंचायतमध्ये 2 अर्ज दिलेले आम्ही पूर्वी. पण सरपंच आणि उपसरपंच यांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि ते गाळे बांधकाम पूर्ण झाले. गोष्ट मांजरीचा 150-200 वर्षापासून आमच्या या ठिकाणी कब्रस्तान स्मशानभूमीला जागा 30 गुंठाचा उतारा ग्रामपंचायतून निघतो आणि वक्फ बोर्डमध्ये सुद्धा याची या ठिकाणी कायदेशीरप्रमाणे नोंद झालेली आहे. तरी या ठिकाणी गावातले काही अज्ञात लोक या ठिकाणी योग्य ते बेकायदेशीरप्रमाणे या ठिकाणी अतिक्रमण करतात. आता ते सुद्धा पहा, त्या ठिकाणी 2-3 गुंठ्याचे पोल रवलेले आहेत आणि ती कब्रस्तानची जागा आहे, तिची नोंद आमच्याकडं आहे. तर हे अतिक्रमण ग्रामपंचायतवाल्यांनी तसेच डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासनाने यांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला मुस्लिम समाजाला या ठिकाणी योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही आमच्या सर्व मुस्लिम बांधवांची नम्र विनंती आहे. तसेच वरल्या बाजून सुद्धा 2-3 गाळे या ठिकाणी झालेले आहे, ते सुद्धा कब्रस्तानमध्येच आहे. त्या गाळ्याखाली सुद्धा 2-3 कबरी निघते. ते त्या ठिकाणी त्यांनी ते गाळे सुद्धा उचकून जर पाहिले तर त्या ठिकाणी 2-3 कबरी अवश्य निघणारच ही खात्रीशीर आम्हाला माहिती आहे. कारण 200-250 वर्षापासून आम्ही या कब्रस्तानची जागा वापरतो आणि ती जागा आमचीच आहे. परंतु काही लोक या ठिकाणी बेकायदेशीरप्रमाणे अतिक्रमण करून राहिले. त्या ठिकाणी पोल रवले आणि त्या ठिकाणी गाळे बांधून ठेवलेले आहे आणि या ठिकाणी लघवी करतात, संडास करतात. कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतीची काळजी घेत नाही. तर मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने ग्रामपंचायतला अपील करतो की आमचा न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही त्यांना विनंती, दुसरं काही. ठीक आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तासच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि 71व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी प्रथमतः शिरूर नगरीच्या आम जनतेच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. C24 तास ही वृत्तवाहिनी खऱ्या अर्थाने गेली 3 वर्ष
या संपूर्ण शिरूर आणि शिरूर परिसरामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जनजागृतीचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। समाजातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रांमधील सर्व असणाऱ्या अडीअडचणी आणि समाजामध्ये होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने सी 24 तास या वृत्तवाहिनीने केलेलं आहे आणि नक्कीच यापुढील काळामध्ये सी 24 तास या शिरूर पंचक्रोशी आणि शिरूर तालुक्याची हे खऱ्या अर्थाने एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने एक समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचं एक प्रभावी माध्यम ठरेल। मी पुन्हा एकदा सी 24 तासच्या या 3ऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सी 24 तास वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच भारतीय नागरिकांना 15 ऑगस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नितीन सुरेश दिनकर, अहमदनगर भाजप जिल्हा चिटणीस, तसेच श्री नितीन भाऊ दिनकर मित्रमंडळ, नेवासा तालुका। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार राहुलदादा जगताप पाटील मित्रमंडळ, श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ, आरजे ग्रुप श्रीगोंदा आणि नगर तालुका। माननीय श्री कुंडिकराव जगताप तात्या, संस्थापक कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगाव पिसा। माननीय श्री आमदार राहुल जगताप, आमदार श्रीगोंदा मतदारसंघ, चेअरमन कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगाव पिसा। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। बेलापूरमधील खटोड पतसंस्थेच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन नुकतेच पार पडले। ही पतसंस्था भविष्यात आकाशाला गवसणी घालणारी निश्चितच प्रगती करेल असा विश्वास परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी व्यक्त केलाय। कर्मयोगी खटोड सहकारी पतसंस्थेने विश्वासाच्या बळावर अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतल्याने ही पतसंस्था भविष्यात आकाशाला गवसणी घालणारी निश्चितच प्रगती करेल असा विश्वास परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केलाय। कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या अद्ययावत इमारतीसह दिवंगत सरपंच मुरलीधर खटोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आशीर्वाद देताना ते बोलत होते। अधिक गतिमान आणि भरभराटीला जाईल यात अजिबात दुमत नाही, कारण ती वास्तू एक सर्वांचं
लक्षवेधक म्हणून ठरलेली आहे. त्यात कुठल्याही उणीवा शास्त्रदृष्ट्या नाही, म्हणून ती गगन भरारी लवकरच तालुक्याच्या काही दिशेपर्यंत पोहोचेल यात शंका. आजच्या शुभदिनी अधिक वेळ न घेता, कारण सकाळी आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये महासत्संग मेळावा आणि पुढे आता संगमला आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण पुढच्या वेळी एक सत्संग मेळावा तालुक्याच्या वतीनं घडवून आणावा. एवढा कमी वेळ देणं हे आम्हाला जरा घोषणावर नाही, म्हणून सर्व मान्यवर आदरणीय आमचे ससाडे साहेब, कदम साहेब, ते सर्व या कार्याचे जुने जाणकार प्रतिनिधी आहेत, त्यांना सर्व कल्पना आहे. म्हणून अधिक वेळ न घेता आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना स्वामींचा, भारत मातेचा आशीर्वाद राहो. आपल्याकडून राष्ट्रहित, देश कल्याण हो, मानवहित हो, अशी भारत मातेच्या चरणावर प्रार्थना करून इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अध्यक्षस्थानी स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव हे होते. यावेळी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी आमदार जयंतराव ससाने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, सरपंच भरत साळुंके, अध्यक्ष रवींद्र खटोड, उपाध्यक्ष शेखर डावरे, बाजार समितीचे उपसभापती सचिन गुजर, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, सुधीर नवले, बाबासाहेब दिघे, किरण लुनिया आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष रवींद्र खटोड म्हणाले की ही संस्था 6 सप्टेंबर 1990 रोजी सुरू झाली. ठेवी 32 कोटी असून 23 कोटी रुपये कर्ज वाटप, गुंतवणूक 13 कोटी, नफा 35 लाख असून 7 एकर जागा, भुईकाटा आदींबाबत आर्थिक लेखाजोखा त्यांनी सांगितलाय. स्वमालकीची आहे, श्रीरामपूरचं ऑफिस आहे आपलं, श्रीरामपूरचं कार्यालय, ती देखील आपली स्वमालकीची इमारत आहे. संस्थेच्या आपण आजपर्यंत सभासदांना एक वर्ष चांदीचा ग्लास, चांदीची प्लेट, सभासदांना 500 रुपयाची भेटपावती आणि मागच्या वर्षी 1500 रुपयाची भेटपावती आपण दिली. सभासदांसाठी आपण अंतिम भेट स्वरूपात 1100 रुपये देत असतो आणि सभासदांच्या कन्यादान योजनेअंतर्गत आपण प्रत्येक ज्या घरात मुलीचं लग्न असेल त्याला 501 रुपयाची पावती आपण देतो. संस्थेकडे आपल्याकडे जवळजवळ 27 कर्मचारी आहेत. सर्वांचा पीएफ आपण संस्था कायमस्वरूपी भरते. संस्थेचा पगार 2 लाख रुपये प्रत्येक महिन्याला आपण देत असतो आणि या सर्वांच्या वाटचालीस आपण सर्वांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं, आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि संस्थेची ही इमारत आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने पूर्ण झाली. असं आशीर्वाद आपल्या माऊलींच्या हस्ते व आपल्या सर्वांच्या राहून द्या. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भरत साळुंके यांनी केले, तर सूत्रसंचलन अभिजित रांका यांनी केले आणि आभार शेखर डावरे यांनी मानलेत. गोविंद साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचित केल्याप्रमाणे मनसर शहरातील 20 ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंचर शहरातील 20 ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंचर ग्रामपंचायत सभागृहात या सभेचे आयोजन केले होते. यावेळी तालुका गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात, मंचरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मंचर येथील नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या जाधव मळ्यातील नागरिकांच्या विजेच्या समस्यांबाबत C24 तासचे ब्युरो चीफ अमोल जाधव यांनी या सभेत आवाज उठवलाय. माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार महावितरणचा जो काही तक्रार निवारण किंवा ग्राहक मेळावा आयोजित केला होता, कमीत कमी वेळात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली झालं त्या आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती उषाताई कानडे, काही तुमचं सर्वप्रथम मी उशीर झाला तरी मंचरकरांच्या वतीनं स्वागत करतो, कारण मी येऊन 2 वर्ष झाले आणि तुम्ही पहिले सभापती ज्यांनी मंचर ग्रामपंचायतीला किंवा यांना भेट दिली असेल. अन्नाच्या काळात नाही माहिती मला, मी 2 वर्ष म्हटलं एवढंच आहे.
यासाठी 2 वर्ष म्हणलं तुमचं सर्वप्रथम मी मंथन करायचं स्वागत करतो. आपले व्हिडिओ साहेब या ठिकाणी आले त्यांचंही मंथन करायचं पतीनं स्वागत आणि आभार मानतो. माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती ताई यांचे मी स्वागत करतो आणि उपस्थित सर्वांना एक विनंती करतो, आपण साहेबांना एक 15 दिवस देऊन पाहू. नाही झालं तर मग शेवटी लोकशाही मार्गाने आपल्याला काय जो अधिकार आहे तो काढू आपण व्हिडिओ साहेबांना प्रस्ताव करून वरती द्यायला सांगतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ही मीटिंग संपली असं मॅडमच्या वतीनं जाहीर करतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राहुरी खुर्द ग्रामपंचायत, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. सरपंच माननीय श्री सचिन सुखदेव शेटे. उपसरपंच सौ संगीता रवींद्र चौधरी. सदस्य सौ निर्मला मदनलाल मालपाणी. श्री अमोल अर्जुन आळपे. श्री बाबासाहेब रेवणनाथ शेडगे. श्री सतीश बापूसाहेब तोडमल. श्री सुदाम बापू माळी. सौ सविता अमोल डोळस. सौ कविता सोमनाथ भिसे. सौ निर्मला मनोज भिसे. सौ दिनशाद निसार शेख. सौ वर्षा भाऊसाहेब पटारे. मार्गदर्शक संचालक बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना. माननीय श्री नंदकुमार लक्ष्मण डोळस. माननीय श्री वसंत जगन्नाथ शेटे. ग्रामविकास अधिकारी माननीय श्री भारत जाधव. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक काँग्रेस प्रभाग क्रमांक 2च्या नेवासा नगरपंचायत नगरसेविका सौ शालिनीताई संजय सुखदान. तसेच नेवासा काँग्रेस शहराध्यक्ष माननीय श्री संजय लक्ष्मण सुखदान. घटनापती प्रतिष्ठान नेवासा. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नेवासा शहरातील लोकवस्तीच्या मध्यभागातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनी स्थलांतरित करून 11 kV नवीन विद्युत वाहिनीच्या कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झालाय.
नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यामार्फत आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या पाठपुराव्याने उच्च दाबाची 11 kV नवीन विद्युत वाहिनीचा शुभारंभ कार्यक्रम श्रीफळ वाढवून करण्यात आलाय। शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील वसाहत तसेच जिल्हा परिषद शाळेवरून गेलेल्या उच्च दाबाच्या 11 kV वाहिनीमुळे अनेक अपघात झाले आहेत। आतापर्यंत 1 जणाचा मृत्यू तर अनेक जणांना शॉक बसून जखमी झालेत। त्यामुळे या परिसरात भीती असून मोठ्या प्रमाणात रहिवाशी वसाहत आहे। नागरिक रस्त्याने ये-जा करत असल्याने ही वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्यास अपघात होण्याचीही शक्यता होती। नितीन दिनकर यांनी ऊर्जा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे हे शिंगणापूर येथे आले असता त्यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले। तात्काळ ऊर्जा मंत्री नामदार बावनकुळे यांनी नवीन उच्च दाबाची 11 kV विद्युत वाहिनी मंजूर करण्याचे आदेश दिले होते। भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्यात। सदाशिवनगर एकनाथ कॉम्प्लेक्स तसंच खळवाडी आणि विवेकानंदनगर या ठिकाणी 11 kVची हाय व्होल्टेजची लाईन गेलेली होती। या ठिकाणी त्या लाईनमुळं स्थानिक नागरिकांना खूप त्रास होत होता। तर ह्या ठिकाणी विवेकानंदनगरमध्ये एक अपघातही झालेला आहे आणि एक माणूस मृत्यू झालेला आहे। तरीसुद्धा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आम्ही बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं होतं। बावनकुळे साहेबांनी त्यावर त्वरित कारवाई करून आम्हाला नवीन लाईनसाठी निधी उपलब्ध करून दिला। नुकताच आज लोकप्रिय आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते तसेच नेवासा शहरातले नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व गावकरी मिळून नुकताच कार्यक्रम पार पाडलेला आहे। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की विद्युत वाहिनी नूतनीकरणाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता, परंतु नितीन दिनकर यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलाय। नेवासा येथील विवेकानंद नगर, मधमेश्वर नगर, त्यानंतर या खळवाडी असेल, शिवाजीनगर असेल, या परिसरातील सातत्याने एक मागणी होती की त्यांच्या त्या वस्तीमधून 11 kV जी लाईन होती ती अत्यंत अडचणीची आणि धोक्याची होती। त्यामध्ये पूर्वी काही अपघात झाले आणि वारंवार नवीन कामामध्ये या विद्युत वाहिनीचा अडथळा निर्माण होत होता आणि याबाबत आपण सर्व ग्रामस्थांनी जनतेने निवेदन 2 वर्षापूर्वी दिलं होतं। या निवेदनाचा सगळा अहवाल तयार करून आपण राज्याचे ऊर्जा मंत्री जे आहेत सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे हा अहवाल दिल्यानंतर त्यांनी या कामासाठी मंजुरी दिली। प्रस्ताव मंजूर करून आज याचं काम शुभारंभ केलेला आहे। आपल्या समोर सर्वांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व प्रमुख ग्रामस्थ, या प्रभागामधील सर्व नागरिक, सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आज हे शुभारंभ होत असताना आज या प्रभागामध्ये जरी आपल्याला अपयश आलं, परंतु आज नितीन दिनकर असतील, डॉक्टर असतील, यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन याबाबत हे काम मागणी केली, हाती घेतलं आणि आज उद्घाटन देखील झालेलं आहे। परंतु यामध्ये आपल्याला पुढील काळामध्ये ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत किंवा पुढील काळामध्ये जे आपल्याला काम करायचं आहे, सर्वांना एक विचाराने आणि एकत्र येऊनच काम करायचं आहे। या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक देखील उपस्थित आहेत। तुम्ही काल घंटागाडी सुरू केली, तिचं देखील अभिनंदन या निमित्ताने केलं पाहिजे। ती घंटागाडी आज आपल्या सगळ्या शहरासाठी उपयोगी येणार आहे आणि त्यातनं स्वच्छताचा एक संदेश जो आहे तो देखील गेलेला आहे। यावेळी आय काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, डॉक्टर अर्जुन शिंदे, सतीश मुळेसर, महावितरणचे उपअभियंता भाऊसाहेब बडे, कार्यकारी अभियंता सुहास बक्षी, सहाय्यक अभियंता मनोहर पाटील उपस्थित होते। तसेच शिवाजीनगर, विवेकानंद परिसरातील नागरिकही उपस्थित होते। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। पुण्यातील महाराजा प्रतिष्ठान माणिकबाग यांनी या वर्षीचा दहीहंडी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। महाराजा प्रतिष्ठानचे विजय नडगेरे यांनी ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे अन्नधान्य वाटप आणि दहीहंडीचे आयोजन करून समाजकार्याचा अनोखा आदर्श समाजासमोर उभा केलाय। समाजात नवनवीन उपक्रम नेहमीच चालू असतात, परंतु संपूर्ण देशात साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद मतिमंद मुलांसोबत घेण्याचा निश्चय केलेले
महाराजा प्रतिष्ठानचे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष विजय नडगेरे यांनी संपूर्ण उत्सव या मतिमंद मुलांसोबत साजरा केलाय। हा उपक्रम कशासाठी केला आहे असे विचारले असता नेमके काय म्हणाले विजय नडगेरे ते आपण पाहूयात। आम्ही म्हणजे खरं तर आमची 4 ऑगस्टला दहीहंडी असते दरवेळी, तर आम्हाला मार्गदर्शक दरवेळी संतोष भाऊ सावंत, राम भाऊ मोरे, मंदार भाऊ, प्रियदर्शनाताई, भाऊ केवळे वगैरे हेच दरवेळी आम्हाला मार्गदर्शक करून नवीन काहीतरी उपक्रम आम्हाला निभावतात। आणि मग ह्यावेळी बी भाऊंनी सांगितलं हे ते काय करण्यापेक्षा आम्ही दरवेळी भाऊ बोलतात त्या हिशोबाने आम्ही बी सगळ्या डीजेचा खर्च वाचून सगळं वाचून आम्ही ठरवलं होतं अनाथ आश्रममध्ये आम्हाला कार्यक्रम करायचा आहे। मग आम्ही सगळं मटेरियल वगैरे देऊन त्यांना आम्ही कार्यक्रम त्यांच्या समूहात दहीहंडी करायचे ठरवले। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बी सर्वांनी खूप मदत करून हा कार्यक्रम आम्ही राबवला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या बी सर्व मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा। नेमकं आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय काय वस्तूंचं वाटप केलेलं आहे नेमका उपक्रम? अन्न धान्य आणि खूप काही बिस्किटचे पुढे वगैरे आहेत, गहू ज्वारी वगैरे आहेत, लहान मुलांना खूप झेंडे वगैरे सगळे आम्ही दिलेले या ठिकाणी। आणि दरवेळी आम्ही इतर सणांना पण आम्ही हा कार्यक्रम घेणार आहेत, दरवेळी आमचं सहकार्य राहील। तसेच सर्वांनी पण हे कार्यक्रम घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। इथं आज मला विजय नडगेरेंनी बोलवलं आणि एक खूप छान अनुभव असा मला इथं मिळाला येऊन ह्या मुलांबरोबर दहीहंडी प्लस इथं ह्या मुलांना खाऊ वाटप वगैरेचा कार्यक्रम घेतला। खूप खूप छान वाटतं की अरे असं पण एक उपक्रम आपण राबवू शकतो। आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या युवकांना हेच सांगेन की अशा प्रकारे समाजासाठी काहीतरी केलं तर आपलं जग बदलेल, आपला देश बदलेल। तर अशा पद्धतीने विचार करा। डीजेच्या धांगडधिंगापेक्षा हा धांगडधिंगा अनुभवून खूपच छान वाटलं। जय भीम जय भारत। अशा सामाजिक उपक्रमांनीच समाजापुढे आदर्श उभा राहत असतो असे गौरवोद्गार उपस्थित प्रमुख उपस्थितांनी काढले। अशा सामाजिक उपक्रमांनीच समाजातल्या उपेक्षितांना जगण्याचा आनंद अधिकाधिक मिळत असतो हे मात्र खरे। सर्वप्रथम काय बोलावं हेच कळत नाहीये। विजय नडगेरे जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे RPIचे उपाध्यक्ष आहेत ते व त्यांचा महाराजा प्रतिष्ठान अत्यंत एक स्तुत्य उपक्रम ते करतायत। आणि या अनाथ मुलांसाठी त्यांच्याबरोबर खरी दहीहंडी खेळताना अंगावर जे रोमांच आले ते शब्दात सांगण्यासारखे नाही आहेत। आपण बघतोय ठिकठिकाणी स्पीकरच्या थप्प्याच्या थप्प्या लागल्या आहेत, वर्गण्या गोळ्या होत आहेत, पोलिसांवरचा ताण वाढतोय, सर्वसामान्य नागरिकांवर ताण वाढतोय। परंतु अशा प्रकारची ही जी दहीहंडी आहे जो खरंच समाजाला उपेक्षित जो घटक आहे, ज्यांना यातलं काही कळत नाही, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींना आनंद मिळतोय, तो त्यांना देण्याचं काम विजय नडगेरे आणि त्यांच्या महाराजा प्रतिष्ठानतर्फे सातत्याने केलं जातंय। आणि समाजाच्या अनेक घटकांनी याला पाठिंबा देऊन असे उपक्रम राबवले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांची देखील हेच सांगणं आहे की उधळपट्टी पैशाची करण्यापेक्षा तो पैसा समाजावर कसा खर्च होईल, हा पैसा आपला नसून समाजाचा आहे आणि या समाजावर कसा खर्च होईल या ठिकाणी हेच फार महत्त्वाचं आहे। सगळेजण आम्ही विजयनी बोलवलं की आम्ही येतोय, आम्हाला दिसतंय जे आमचं कार्यक्रम घेतोय, आम्ही विजयनी कार्यक्रम घेतला की आम्हाला कळतंय काहीतरी त्यात नक्कीच काहीतरी सामाजिक मदत असणार, काहीतरी उपक्रम असणार। विजय आम्ही 100% तुझ्याबरोबर आहोत आणि आजचा कार्यक्रम मी आठवले साहेबांना देखील लगेच पाठवणार आहे। साहेबांची माझं काल बोलणं झालं तर साहेबांना मी सांगितलंही होतं की असा कार्यक्रम साहेब देखील म्हणले की खूप छान माझ्याकडे घेऊन या। मी आत्ताच यांना जे अनाथ आश्रम चालतात त्यांना सांगितलं की आपण भेटूयात परत। मी राम मोरे, माझ्यातर्फे प्रथमतः सर्व नागरिकांना आणि सर्व माझ्या मित्रमंडळींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दहीहंडी उत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा। विजय हा एक खूप चांगले उपक्रम करणारा मुलगा आहे आणि त्याचा ग्रुप खूप चांगला आहे, खूप तरुण वर्ग आहे। तरुण मुलांनी आमच्यासारख्या असे उपक्रम करणं ही आत्ताच्या युगामध्ये एक म्हणजे आदर्श ठेवण्यासारखी गोष्ट आहे। आणि असेच उपक्रम कायमस्वरूपी प्रत्येक तरुणांनी जर घेतले तर पोलिसांना जो आज त्रास होतोय की डीजेच्या साठी काही नियम काढावे लागतात किंवा ट्रॅफिकसाठी काही नियम काढावे लागतात, त्याचा खूप आपल्याकडनं मदत होईल। आणि पोलिसांनाच नव्हे तर नागरिकांनाही त्याचा खूप त्रास होतो ॲक्च्युली, पण त्याचा आपण विचार करत नाही तरुण मुलं आम्ही आजकालची। आपलं काय स्पीकर लावले नाचलो तेवढा एन्जॉय होतो, पण तोच खर्च असे समाजात खूप काही लोक आहेत की त्यांना आपण मदत करू शकतो। तसंच विजय वेळोवेळी अशा काही उपक्रम करत असतो। असेच उपक्रम इतर तरुण पिढीने त्याचा आदर्श घेऊन करावेत एवढीच सदिच्छा। हार्दिक अभिनंदन। ज्ञान गंगोत्री शिक्षण संस्था नात्यानं तुमचं सर्वांचं
अभिनंदन करू वाटते, कारण आज सगळ्या लोकांचा शेड्यूल पॅक असते तरी पण तुम्ही ह्या माझ्या संस्थेला भेट दिली आणि हे जे मला शबाची थाप दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली जिल्हा परिषदेचे युवा तरुण तडफदार उपाध्यक्ष माननीय श्री सुहास भैया बाबर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर. वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर माननीय श्री तुषार ढमदेरे. वनपरिमंडल अधिकारी माननीय श्री SL गायकवाड. वनपरिमंडल अधिकारी माननीय श्री DA गायकवाड. वनपरिमंडल अधिकारी काटे मॅडम आणि सर्व कर्मचारी वृंद. C24 तास वृत्तवाहिनी त्यांच्या ज्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आमचे वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर यांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीला महाराष्ट्र शासन 2015 या परिपत्रकाची चुकीची आणि खोटी माहिती देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक मनसावाले यांच्या निलंबनाची मागणी करत शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयासमोर विविध संघटनांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. बार्शीतील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पवार यांनी पोलीस ठाण्यास अर्ज करून छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीची परवानगी मागितली होती, परंतु चुकीच्या परिपत्रकाचा आधार सांगत पोलिसांनी परवानगी नाकारली. या निषेधार्थ आप्पासाहेब पवार आणि शिवप्रेमी संघटनांनी तहसील कार्यालयासमोर मिरवणुकीला परवानगी मिळण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले. याची दखल घेत 7व्या दिवशी परवानगी मिळाली. या प्रकारामुळे बार्शी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिरीष ताटे यांनी माहिती अधिकारात हे परिपत्रक मागितले. यावर बार्शी पोलिसांनी असे परिपत्रक आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही असे माहिती अधिकारात लिखित दिले. यातून बार्शी पोलीस ठाणे कशी खोटी माहिती देते आणि नागरिकांची फसवणूक करते हे उघड झाले. पोलिसांच्या खोटारडेपणामुळे आप्पासाहेब पवार शिवप्रेमी सामाजिक संघटनांना नाहक मानसिक त्रास झालाय आणि तहसील प्रशासनाचा वेळही वाया गेलाय. त्यामुळे बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय समिती गठीत करून त्यांची आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला पाठवलं आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता स्वातंत्र्य दिनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण शिरीष ताटे यांनी केलंय. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबाही दिलाय. माझं नाव शिरीष ताटे, संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आज तहसील कार्यालयासमोर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहे. याच्या मागचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीला बार्शी पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसाले साहेब यांनी जाणीवपूर्वक आणि खोटं सांगून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी नाकारली आणि 2015चं परिपत्रक आहे असं लेखी दिलं. आणि माहिती अधिकारात मी ते विचारलं त्यांना की बाबा हे परिपत्रक असेल तर तुम्ही परिपत्रक मला द्या. तर त्यांच्या लेखी उत्तरामध्ये असं आलं की 2000चं परिपत्रक आमच्याकडे उपलब्ध नाही. तर मला एकच विचारायचं आहे
बार्शी शहर तालुक्यातल्या संबंध महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जर करायची असेल तर मग जयंती करत असताना जर हे पोलीस प्रशासन असं कशामुळे अटी टाकतात, कारण काय? आमच्या सर्व शिवप्रेमींच्या, तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवलेल्या आहेत. याची तातडीनं मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, पोलीस अधीक्षक असतील, महासंचालक असतील यांनी तातडीने दखल घ्यावी. 15 दिवसात जर दखल नाही घेतली तर इथून पुढचं आंदोलन हे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर असेल, अशी प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी. हे तुम्हाला कसं कळलं परिपत्रक नाही? मी माहिती अधिकारामध्ये जेव्हा अर्ज केला त्या अर्जामध्ये मला बार्शी पोलीस स्टेशनने लिहून दिलं की बाबा हे 2015चं परिपत्रक आमच्याकडे नाही. मला सन्माननीय पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसले साहेब यांना विचारायचं आहे की तुम्ही असं शिवप्रेमींना नाहक का त्रास देत आहे? तुमची काय भावना आहे? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला अनादर आहे का? आणि बार्शी शहरातील अनेक सामाजिक संघटना, थोर पुरुष असतील, यांच्या काही मिरवणुकीला तुम्ही परमिशन देता, काही मिरवणुकीला तुम्ही जाणीवपूर्वक परमिशन ना करता. हा दुजाभाव तुम्ही कशासाठी करता? तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय का? कुठल्या अधिकाऱ्याच्या प्रेशरखाली काम करताय का? आमच्या तमाम शिवप्रेमींची एकच इच्छा आहे की तुम्ही सरसकट सगळ्याला न्याय द्या. म्हणजे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनादर आहे ह्याच्यातून स्पष्ट होतं. एवढंच माझं म्हणणं आहे. यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. जे अधिकारी अजून याच्यात असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि गजेंद्र मनसले साहेब, पोलीस निरीक्षक बार्शी, यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची ईडीमार्फत, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत यांच्या परिवाराच्या संपत्तीची चौकशी व्हावी, ही अशी आमची मागणी आहे. तुकाराम गोडसे, सी24 तास, सोलापूर. पुण्यातील मानाची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल वारजे कॅनॉल रोडची दहीहंडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गेल्या 5 वर्षांपासून नित्यनेमाने मुख्य आयोजक तुषारभाऊ काळे यांच्या नेतृत्वात साजरा होणाऱ्या या उत्सवात यावर्षी बॉलिवूड सिनेतारका निधी अगरवाल आणि नेहा शर्मा यांच्या उपस्थितीबरोबरच कृष्णा भक्तांनी गर्दीचा उच्चांकच गाठलाय. दहीहंडी हा तरुणांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. हा उत्सव नित्यनेमाने संपूर्ण देशात साजरा केला जातो. या उत्सवाला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. परंतु त्याची काळजी घेऊन काटेकोर नियोजन यांच्या बळावरच हा उत्सव सलग 5 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरक्षितपणे पार पाडणाऱ्या वारजे कॅनॉल रोडच्या दहीहंडीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या उत्सवाच्या आयोजकांना या वर्षीच्या दहीहंडीबद्दल काय वाटते ते आपण जाणून घेऊयात. अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव यंदाचे आमचं 5वं वर्ष आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी आम्ही हिंदी सिने अभिनेत्री नेहा शर्मा व आपली निधी अगरवाल यांचे आगमन आहे व प्रमुख उपस्थिती मेधाताई कुलकर्णी, भीमराव तापकीर व सुशीलजी मेंगडे, दीपकजी पोटे आणि राजाभाऊ बराटे हे आमच्या भागातील नवीन नगरसेवक जे आहेत त्यांचाही आम्ही इथे सत्कार समारंभ ठेवलेला आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या इथे दहीहंडीचा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या व गोपाल कालेच्या सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हंडी करण्यामागचा आमचा जो उद्दिष्ट आहे की जो एकमेकाला वरती खेचावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. याच्या पलीकडे आमचं कुठलाही राजकीय हेतू या दहीहंडी मागचा नाही आहे आणि याला राजकीय कुठलंही आमचं बोलही नाही. पुढेही असाच उत्साह ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू आणि हायकोर्टाने जो दहीहंडीबद्दल जो निकाल दिला त्याबद्दल हायकोर्टाचे व हे आमच्या या सरकारचे, भाजप सरकारचे आम्ही स्वागत करीत आहोत. व पोलीस प्रशासन व महानगरपालिका आम्हाला वेळोवेळी भरपूर मदत करते. माझ्याबरोबर जे सोबती आहेत, जे माझे सभासद आहेत मंडळाचे, जे अहोरात्र काम करतात, त्यांचेही मी मनापासून आभारी आहे. दरवर्षी कुठलाही राजकीय उद्देश न ठेवता साजरा होणाऱ्या या दहीहंडीच्या आयोजकांना आमदार भीमराव तापकीर यांनीही शुभेच्छा दिल्यात. तुषार काळे आणि मित्रपरिवाराच्या वतीने आज या ठिकाणी वारजे गावामधील सर्वात मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी साजरी होत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही सण असतात हे प्रत्येक सण आपण साजरे करत असतो आणि त्यामधला दहीहंडी महोत्सव हा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आलेला आहे. दूध आणि शर्करा योग या ठिकाणी साजरा करत असताना तुषार काळे आणि मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडीचं असं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे की या भागामध्ये अत्यंत उत्साहामध्ये तरुण मुलं असतील, मुली असतील, सर्वच सहभागी होऊन हा एक अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद या ठिकाणी लुटत आहे. आणि दहीहंडी ज्यावेळेस फोडत असताना एकावर एक असे मनोरे या ठिकाणी सर्वांनाच पाहायला मिळत आहे. अत्यंत साहसी असा हा खेळ आहे. अत्यंत साहसी खेळामध्ये हे मनोरे पाहत असताना
आपण या ठिकाणी सर्व गोप्यांची सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी गोपाळ भक्त या ठिकाणी सहभागी झालेला आहे ते सुद्धा पाहत असताना त्यांना सुद्धा हा आनंद एक प्रकारे हा लुटत असताना दुसरा बी त्या ठिकाणी आनंद पाहायला मिळत असतो। हा खऱ्या अर्थाने दहीहंडी हा उत्सव हा प्रत्येक ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळत असल्यामुळे हा जो या ठिकाणी तुषार काळे मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारे हा दहीहंडी उत्सव या भागामध्ये साजरा करत आहे। मनापासून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व मित्र परिवारांना सुद्धा शुभेच्छा देतो। या दहीहंडीच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणाऱ्या बॉलिवूड सिनेतारका नेहा शर्मा हिने सुद्धा आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्यात। पहले तो जितने लोग यहाँ आए हैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं। तुषार काळे जी जिन्होंने मुझे यहाँ बुलाया है उनको मैं बहुत थैंक यू कहना चाहती हूँ क्योंकि बहुत मज़ा आया यहाँ के। द क्राउड सो मच फन, सब बहुत एंजॉय कर रहे हैं तो मैंने भी बहुत एंजॉय किया। मैं बस यही चाहती हूँ कि सब लोग सारे फेस्टिवल्स खूब प्यार से मनाएं एंड देयर शुडंट बी एनी नेगेटिविटी। खूब एंजॉय करो। जन्माष्टमी की सबको खूब सारी बधाइयाँ। ही दहीहंडी तुषार भाऊ काळे यांच्या नेतृत्वात गर्दीचे अनेक उच्चांक गाठत असताना या उत्सवाच्या कार्यकर्त्याला काय वाटते ते आपण जाणून घेऊयात। कांबळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सव यावर्षी 5व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केलेला आहे। आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, युवकांचं प्रेरणास्थान तुषार भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संयोजनाखाली या दहीहंडी उत्सवाचं नियोजन आम्ही करतो। हे दहीहंडी उत्सव करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे, आपल्या परिसरातील सर्व नागरिक, महिला बंधू भगिनी तसेच सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्ते यांना या दहीहंडीतून एकत्र येण्याचं, एकत्र बांधण्याचं आणि या दहीहंडीतून सर्व चांगल्या गोष्टी करण्याचं काम युवकांना व्यसनांपासून लांब ठेवायचं, एकत्र यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग आपली हिंदू संस्कृती ह्या जोपासण्याचं काम या दहीहंडी उत्सवातून आमच्या तुषार भाऊ काळेंनी आम्हाला ही प्रेरणा दिलेली आहे। आणि याच प्रेरणेमार्फत आम्ही हे एवढं मोठं संघटन, एवढा मोठा कार्यक्रम आम्ही तुषार भाऊ काळे यांच्या माध्यमातून आम्ही इथं करत आहोत। या कार्यक्रमासाठी आमच्या दहीहंडी उत्सवाचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दहीहंडीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो। या भागातील सर्व नागरिक, महिला बंधू भगिनी, आमदार, नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि भरघोस प्रतिसाद भेटतो। आणि तसेच या दहीहंडी उत्सवासाठी भाजप सरकारने जे निर्बंध उठवले त्यासाठी सरकारचे तसेच पुणे शहर पोलिसांचे आणि पुणे मनपाचे या प्रतिष्ठानच्या वतीने आणि तुषार भाऊ काळे यांच्या वतीने आम्ही मनस्वी आभारी आहोत। वारजेतील मानाची दहीहंडी कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून ती दरवर्षी साजरी व्हावी अशा भावना उपस्थितांनी एकमेकांशी बोलताना वारंवार बोलून दाखवल्यात। अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग 61 या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम, संबंधित कंपनी आणि ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी तहसील समोर उपोषण। खटोड पतसंस्थेच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन। नेवाशातील उच्च दाबाची विद्युत वाहिनी स्थलांतरित, 11 kVच्या नवीन विद्युत वाहिनीच्या कामाचा झाला शुभारंभ। आणि परिपत्रकाची चुकीची माहिती दिल्यामुळे बार्शी तहसील समोर उपोषण, पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।